महाराजांचा अपमान केला आहे रितेश देशमुख यांनी, असंही म्हटलेलं आहे. राजा शिवाजी चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर आल्यापासून ह्या चित्रपटाला अक्षरशः कॉन्ट्रोवर्सीचं ग्रहण लागलेलं आहे असंच म्हणू शकतो. अजून एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली आहे आणि त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज बद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर राजा शिवाजी चित्रपटाचा रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल, कारण त्यांनी 10 ते 12 वर्ष या चित्रपटासाठी काम केलंय आणि आता फायनली टीजर किंवा ट्रेलर आल्यानंतर त्यावर लोक खूप काही बोलतात, खूप काही कॉन्ट्रोवर्सीज होतात. म्हणजे सुरुवातीला एक टीजर जेव्हा आला तेव्हा रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या रोलमध्ये, त्या कॅरेक्टरमध्ये सूट होत नाहीयेत आणि तो एक ऑरा वगैरे त्यांना दर्शवता येत नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा, असं खूप लोक म्हणाले. त्याच्यानंतर आणखीन एक कॉन्ट्रोवर्सी अशी झाली आहे की एका पॉलिटिशियनने महाराजांचा अपमान केला आहे रितेश देशमुख यांनी, असंही म्हटलेलं आहे आणि त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सर्वप्रथम तर ही जी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे की एका पॉलिटिशियनने जो ट्विट केलंय की त्यांचं म्हणणं असं आहे की ट्रेलरमध्ये जे दाखवलेलं आहे की रितेश देशमुख हे अफजल खानला ती वाघनखं दाखवत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहासात अशी नोंद आहे की जेव्हा अफजल खानाचा कोतला बाहेर काढायच्या आधी अजिबात ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली नाही. इनफॅक्ट अफजल खानने जेव्हा दगाफटका केला त्याच्यानंतर महाराजांनी ती वाघनखं काढल्यानंतर महाराजांनी ती वाघनखं काढली नसती. मग तुम्ही आधीच ट्रेलरमध्ये कसं काय दाखवतात की महाराज वाघनखं दाखवतायत? ही एक कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. रितेश देशमुख यांच्या जो चित्रपट आला त्याच्या ट्रेलरमध्ये असं दाखवलेलं आहे, मला आता दिसत सुद्धा असेल. सो माझं म्हणणं ह्यावर असं आहे की बघा, चित्रपट पाहिल्याशिवाय आपण काही ठरवू शकत नाही. ऑफकोर्स ट्रेलरमध्ये ते दाखवलंय, पण कदाचित एडिटिंगमध्ये ते सुरुवातीला दाखवलंय, अफजल खानला मारलं आहे आणि त्यानंतर ते दाखवलंय आणि फक्त ट्रेलरमध्येच एडिट आधी झालंय आणि आधी केलंय, असं तो एक जो पर्टिक्युलर सीन आहे तो आधी केलाय असंही होऊ शकतं. सो पिक्चर पाहण्याआधी ते ट्विट जो केलंय ते चुकीचं आहे असं मला वाटतंय. म्हणजे उगाचच कॉन्ट्रोवर्सी करू नये, कारण सरतेशेवटी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय, तो विषय पुढपर्यंत जाणार आहे. तो कमर्शियल बाजू राहू दे बाजूला, आपल्याला काही घेणं देणं, पण आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे जातो, जी एक चांगली गोष्ट. आणि पुन्हा एकदा तो म्हणजे बोलतात ना इंटरनॅशनल लेवलला आणि नॅशनली तो रिलीज होणार, म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल आणि तेलुगू तमिळ लँग्वेजमध्ये सुद्धा येणार. तर सो वर्ल्ड वाईड रिलीज जर का होणार असेल तर अशा छोट्या कॉन्ट्रोवर्सीजकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रेलरमध्ये सुद्धा दाखवायला नव्हतं पाहिजे. म्हणजे त्यावर रितेश देशमुख यांनी ट्विट केलंय की तुम्ही आधी चित्रपट बघा, तुम्हाला ते जे तुम्ही सीन बोलताय त्याचं उत्तर मिळेल. तर त्यांचं म्हणणं त्याच्यानंतर पुन्हा रिट्विट केलं त्यांनी की तुम्ही ट्रेलरमध्ये सुद्धा दाखवलं नव्हतं पाहिजे अशी जी गोष्ट तुम्ही आधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात वाघनखं आणि तो अफजल खानला दाखवला, ट्रेलरमध्ये सुद्धा दाखवायला नव्हतं हवं. सो कॉन्ट्रोवर्सीज असं बोलत गेलं तर एक एक विषयाला विषय वाढत जाईल, त्यामुळे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर टीजर जेव्हा आला तेव्हा रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये सूट नाही होत आहे, थोडंफार मत माझंही होतं. पण ट्रेलर बघितल्यानंतर आता असं वाटतंय की जर का माझ्या महाराजांचा विषय जर का पुढे जातोय, जर का इंटरनॅशनल लेवलला जातोय, म्हणजे आता जेव्हा पूर्ण भारत तर बघेलच, तो परदेशामध्ये सुद्धा रिलीज होईल, तर जर का महाराजांचा विषय एवढा मोठ्या लेवलला जर का जात असेल, महाराज सगळ्यांपर्यंत पोहोचत असतील, कारण आपण शिक्षणामध्ये तर आपण काही धड्यांपुरतीच महाराज वाचले आहेत. सो जर का तो इतक्या मोठ्या लेवलला तो चित्रपट जात असेल तर मग आपण का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, कॉन्ट्रोवर्सीज वगैरे करायच्या? तर माझं असं म्हणणं आहे की ती कॉन्ट्रोवर्सी असेल पॉलिटिशियनवाली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये रितेश देशमुख आता दिसत आहेत, ते बरोबर दिसत आहेत रोलमध्ये किंवा नाही दिसत आहेत, किंवा त्यांचे डायलॉग्स चांगले होत नाहीत महाराजांसारखे किंवा महाराजांसारखे चालत नाही, अशा खूप गोष्टी झाल्या. तर त्या सगळ्या गोष्टी आता साईडला ठेवा, आता मस्तपैकी एन्जॉय करा माझ्यामध्ये तरी चित्रपट, आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला बोलायचं ते बोला. पण सध्या तो चित्रपट रिलीज होणं गरजेचं आणि तो
चालणं खूप गरजेचं आहे, कारण तरच अशा लेवलचे चित्रपट महाराजांवर बनतील. हे पुन्हा पुन्हा मी सांगतो आणि आत्ताही सांगतो. तर इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, तर नक्की सांगा. आणि हो, जर का व्हिडिओ आवडली तर लाईक, आणि जर का नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.